भरती आली वाटतं 2 ते 3 महिन्यांनी. लई जण पोरं आता रनिंग करताना दिसू राहिले आपल्याला. पहिले तर जास्त कोण नव्हतं, पहिले तर आपण फक्त 1-2 जण होते फक्त. घरी गेला करू राहतो ते. येणे काय काप्स जेवढे मजबूत असले आपण तेवढं आपल्याला स्पार्क पॉवर वाढतो. त्याच्यामुळे स्पार्क पॉवर वाढवण्यासाठी आपण स्किपिंग मारतो, नाही तर काप्स. गुड मॉर्निंग. आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 197 दिवस आहे. तर चला आता ग्राउंडकडे आलो आता आपण. होय, तर करण येऊ राहिला. तर चला, पाऊस काय पडला नाही 2-3 दिवसापासून, त्यामुळे पाणी काय वाढलं नाही अजून. दगडाचं दिसू राहिली एक वरती. इथून तर रस्ता जायचं ते तो ओपन झाला पूर्ण. करण नाही आला अजून. गाडी आहे की नाही काय माहिती त्याच्याकडे. गाडी नाही वाटते. उशीर झाला. वॉर्मअप करताना ही आता एक एक्सरसाइज करू आपण. ती कंपल्सरी करा. याने काय होतं, सगळ्यात जास्त कमी टाईममध्ये लेग फ्री होऊन जाते तुमचे. चला आताच करू. तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण रनिंग भरती जातो किंवा कुठे जातो तेव्हा आपल्याला टाईम नसतो, तेव्हा ह्या एक्सरसाइजने सगळ्यात लवकर आपले लेग फ्री होते. तर चला बघू. उद्या आणशील का फिक्स? तर चला आता काय करू, वॉर्मअप झाला आपला. आता काय करू, जॉगिंग करू. आता भरती वाटतं 1-2 महिन्याने. आता पोरं वाढले बघा, औषध गवशे नवशे सगळे वाढते आज. तर चला. मी तर कालपासूनच यायला लागलो, कारण परवा सुट्टी होती, मी पूर्ण दिवस गेलो. हट.
रेकॉर्ड आहे का? हाया 3 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. एकदम स्टार्टिंग नॉर्मल गेलतो, येताना स्टेपिंग टाकलं फक्त. तर आता भरती आली वाटतं 2 ते 3 महिन्यांनी. लई जण पोरं आता रनिंग करताना दिसू राहिले आपल्याला. पहिले तर जास्त कोण नव्हतं, पहिले तर आपण फक्त 1-2 जण होते फक्त. आता नवीन नवीन येऊ राहिले, पण नवीन नवीन जण लई जण बघितलं त्यातले 90% पोरं चुके काय करते, रोडनी पळू राहिले. डायरेक्ट रोडनी पळते. एक तर वॉर्मअप नाही, डायरेक्ट यायचं ग्राउंडवर जमा व्हायचं, तिथून लगे थोडा हातपाय हलवलं लगे रोडनी पळायचं, रोडनी रनिंग करायची, आल्यावर बसायचं, बसलं तर लगे थोडाफार गप्पा मारले, चालले घरी. सेम कंडिशन येऊ राहिली. ह्यानी काय होते माहिती का, एक तर तुम्हाला रनिंग कंडिशन माहीत नाही कशी पळायची काय पळायची, त्यात तुम्ही रोडनी पळू राहिले, त्यात वर्कआउट नाही, वॉर्मअप नाही, त्याचं स्ट्रेचिंग नाही, काहीच नाही. ह्याच्याने काय होतं माहिती का, जे नवीन येणारे असते ना 10-15 दिवसात त्यांचे हातपाय दुखते, त्याच्यानंतर रनिंगला येऊच वाटत नाही. पहिली गोष्ट हा फंडा असतो. आणि नाही ते मेजर काहीतरी इंजुरी करून घेते. मला नी पेन आहे सगळ्यात जास्त. बघा जे नवीन पोरं असते ना त्यांना काय होतं, सहसा नी पेन होतो ना शिन पेन होतो. हे सगळ्यात जास्त चान्सेस असते जे नवीन पोट्टे असते ते कसं आहे. त्याच्यामुळे कसं आहे, प्रॅक्टिस करायची, नवीन असले तर प्रॅक्टिस करायची ना ग्राउंडवर करा तुम्ही. आपण दरवेळेस सांगतो मला ग्राउंडवर करा, कारण आपल्याकडे किती मोठे हे असते. ज्या दिवशी आपल्या इथं पाणी वाढतं त्या दिवशी आपण काय करतो, रनिंग करत नाही, पण आपण तिथं दुसरा वर्कआउट करतो, पण रोडनी कधी पळत नाही जास्त. हा फंडा असतो. त्याच्यामुळे नवीन पोरं असले त्यांना टिप आहे, रोडवर रनिंग करू नका. पहिले वॉर्मअप बघा, वॉर्मअप कसा असतो, त्याच्यानंतर स्ट्रेचिंग काय कशाला मध्ये ते बघा, मग तुम्ही जॉगिंग करा. ते पण रस्ता असला, रस्त्या साईडला फुटपाथ असतो त्याच्यावर करा, नाहीतर एक मातीच्या ग्राउंडवर करा तुम्ही प्रॅक्टिस. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, नाही तुम्हाला मेजर इंजुरी होऊ शकते. खाली जाऊ आता. ते शॉर्टकट आहे, खालून जाता येतं आपल्या हे वरतून आहे. टाइम काय झाला चालला का? स्ट्रेचिंग कर. काल नव्हती केली बरं तू. काल काल कुठं घरी गेला करू तू. तर चला खाली आलो आता आपण. तर आजचा वर्कआउट काय करायचा ते बघू. स्किपिंग नाही आले, स्किपिंग मारली असती. चला स्ट्रेचिंग कर. आज आपण काय करणार आहे, काप्स वर्कआउट करू थोडा. तर चला, आज स्किपिंग तर नाही आणली नाही. अरे उद्या आणणार आहे सांग पटकन. उद्या अपमान करीन बरं मग. बनवून डायरेक्ट जाता जाता ते पाईप काढते त्याचा, मग संध्याकाळी काढ कट करून घे, नाही तर विकत आण. तर चला आज काप्स वर्कआउट करू. काप्स वर्कआउट काय होतं, रनिंगमध्ये आपण जेव्हा रनिंग करतो ना तेव्हा आपण जो पाय असा टाकतो, असा असा उचलतो, असा उचलला ना पाय, तर याने काय होतं, काप्स जेवढे मजबूत असले आपण तेवढं आपल्याला स्पार्क पॉवर वाढतो. त्याच्यामुळे स्पार्क पॉवर वाढवण्यासाठी आपण स्किपिंग मारतो, नाही तर काप्स वर्कआउट करू. काप्स वर्कआउटनी पण आपलं म्हणजे मजबूत आहे काप्स, आणि स्किपिंगने पण काप्स मजबूत होते आपले. तर चला आज स्पेशल काप्स वर्कआउट करू. तर चला.
काप्स वर्कआउट झाला आपला पहिला. आता दुसरा वर्कआउट करू. आता त्याच्याच रिलेटेड आहे. स्ट्रेचिंग झाले का? त्याला हानभर दे, गुंडाळ करून ठेव त्याला. तर चला दुसरा वर्कआउट करू आता आपण. त्याच झाला. याने काय करायचं, आपण एक काप्स वर्कआउट मारला, हे पण कमी कमी सेट मारायचे. तुम्ही एकदम जास्त मारला ना तर तुम्हाला काप्समध्ये क्रॅम्प यायची शक्यता आहे. त्याच्यामुळं तो 10-10, 15-15 सेट मारायचे, असे हळूहळू मारायचे आणि कमी कमी मारायचे. एकाच दिवशी तुम्ही जास्त मारले ना तर तुमचा एकदम पाय लॉक होऊन जाईल. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर दुसरे वर्कआउट करू. तर चला. काप्स वर्कआउटचा दुसरा वर्कआउट कंप्लीट झाला. भिंतीत सपोर्ट घेऊन पुढच्या पंजावर हे करायचं, होल्ड करायचं. पूर्ण म्हणजे पंजा असतो ना काप्स आणि थाईज, एकदम ताकद येते त्याच्यामध्ये. कारण पूर्ण बॉडीचं वजन या दोन ह्याच्यावर डिपेंड राहतं. तर ह्याची काय असं स्ट्रेंथ पॉवर वाढते पायाची आपली काप्स वर्कआउटने. त्यांनी तर वाढते, ह्यानी पण, ह्यानी दोन्ही वाढती. आपले थाईज वाढती आणि काप्स पण वाढतो. ते दोन्ही ह्याच्यावर लोड पडतो. तर चला ही पण हप्त्यातून एकदा एक्सरसाइज करा, स्ट्रेंथ पॉवर वाढेल तुमची. तर चला, काप्स वर्कआउट खतम झाला. तर आता रेग्युलरमधला आपला डिप्स आणि ॲप्स वर्कआउट. तर ॲप्स वर्कआउट कंप्लीट झाले आपले. तर ॲप्स वर्कआउटचे आपण 3 सेट मारले आणि डिपचे आपण 20 सेट मारले. 20 डिप्स मारल्या आणि याचे 3 सेट 20-20चे. पहिले 3 एक्सरसाइज ॲप्स वर्कआउट आहे, 3 एक्सरसाइजचं 1 रेपिटेशन होतं. तसे 3 रेपिटेशन मारले आपण. तर ॲप्स आहे आपलं थोडंसं फॅट होतं, इधरचा फॅट कमी झाला. आता फक्त समोरचा फॅट थोडासा राहिलेला आहे. कारण की डेली आपण चॅलेंज घेतला आता एवढं ॲप्स वर्कआउट डेली मारायचं.
3 तर वर्कआउट आपले कंपल्सरी त्याच्यामुळेच आहे, कारण की दुसरा वर्कआउट होऊ न होऊ, कारण की 3 वर्कआउट कसे आपले, एक स्किपिंग आहे, स्किपिंगने ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो, रनिंग नाही झाली तरी आपण स्किपिंग कवर होती, स्टॅमिना वाढतो. दुसरा आहे डिप्स मारले आपले वेगळे डिप्स आहे थोडेसे, तिने काय होतं फुल पायची बॅकची स्ट्रेस होतो, त्याच्यानंतर वरती जाऊन खाली येणं म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो. तो बॅक वाढते, बॅकचा होतो, शोल्डरचा होतो, कापचा हाताचा होतो, कापचा होतो, काप्स मागं पाय उभं राहिलं ना, उभं राहताना स्ट्रेस पडतो पायाला, म्हणजे पुरा पायातला नसा ताणत्या. आणि तिसरा वर्कआउट ॲप्स वर्कआउटने पण पुऱ्या बॉडीचा ॲप्स वर्कआउट होतो, आणि बाकीचं लेग वर करून मारतो तर त्याचे पण काप्स बनते आणि थाईजवर लोड येतो. तर ह्याने काय होतं, आपण ज्या दिवशी वर्कआउट जर नाही केला तर हे 3 जर केले तरी आपले वर्कआउट कवर होऊन जातो, हा फंडा आहे. त्याच्यामुळे हे 3 वर्कआउट आपण करतो कंपल्सरी. आणि ज्या दिवशी आपण एक्स्ट्रा वर्कआउट काही केला तर त्यातले फक्त 2च करतो. आता 2च केले आपण वर्कआउट. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता स्ट्रेचिंग बाकी आहे, तर स्ट्रेचिंग करू चला. स्ट्रेचिंग कंपल्सरी आहे, कारण की लई जणांना लई जीवार येतं. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे वॉर्मअप आणि स्ट्रेचिंगला सगळ्यात जास्त जीवार येतं. वर्कआउट तर कोणी जोशमध्ये करतं, पण सगळ्यात मेन गोष्ट आहे म्हणजे वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग आहे तुमची. स्ट्रेचिंग जेवढी करशाल तेवढं तुमचे जे मसल स्ट्रेच झालेलं असते ना ते रिकवर होऊन जाते टोटल, आणि उद्या वर्कआउटला पण काही इंजुरी होत नाही. ही गोष्ट मेन लक्षात ठेवा. 2 गोष्ट कंपल्सरी करा, पहिले स्टार्टिंगला वॉर्मअप आणि नंतर जायच्या टायमाला स्ट्रेचिंग. तर चला, आजची स्ट्रेचिंग कंप्लीट झाली आपली. पण स्ट्रेचिंग कंपल्सरी करा, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुम्ही. बूट चिटकून आणायला लागेल थोडासा. तर चला, जायची तयारी करू आता. चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. झोपलं बघा, दुसरं कुठं गेलं रे.